नमस्कार. 6:30 वाजलेले आहे. मी नीताताई मुलीवार यांची शिष्या मीना अक्नरवार सृजन उपक्रमाच्या 270व्या आणि सृजन चंद्रपूरच्या सलग 205व्या कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत करते. 11 मे 2009 रोजी सृजनचा पहिला कार्यक्रम झाला होता. आज 31 मे 2026 रोजी सृजनचा सलग 205वा कार्यक्रम होतो आहे. म्हणजे आज सृजनला 17 वर्षे पूर्ण झाली. हे इथे आनंदाने नमूद करावेसे वाटत आहे. व्यावसायिक नाट्य दिग्दर्शक, नाट्य कलावंत म्हणून श्री प्रशांत कक्कड सारांनाच परिचित आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या कला दरबार या कार्यक्रमात श्री कक्कड येऊन गेले होते. मागील वर्षी त्यांनी दिग्दर्शित केलेले हंग्री क्रो हे नाटक चंद्रपूर केंद्रावर प्रथम आले होते. यावर्षी तांडा नाटकाने झेंडा गाठला. हंग्री क्रोच्या अगोदर श्री प्रशांत कक्कड यांनी दिग्दर्शित केलेले जेंडर अँड आयडेंटिटी हे नाटक पण चंद्रपूर केंद्रावर प्रथम आले होते. म्हणजे श्री प्रशांत कक्कड यांनी सलग 3 वर्षे प्रथम नाटकाचे मानकरी होण्याचा बहुमान प्राप्त करीत साधलेली आहे. हे इथे आवर्जून सांगण्यासारखे आहे. चंद्रपूर केंद्रावर प्रथम आलेल्या नाटकाच्या चमूचे कौतुक करणे ही सृजनची प्रथा आहे. सिंधी भागातील तत्कालीन विजेती टीम पण सृजनच्या मंचावर येऊन गेली होती. सृजनवर या अगोदर झालेले श्री प्रशांत कक्कड यांचे सारे कार्यक्रम झलक पद्धतीचे होते. पण यावेळी आम्ही आपल्या पुढे त्यांचा संपूर्ण जीवनपट घेऊन येणार आहोत मुलाखतीच्या माध्यमातून. त्यांना आज बोलते करणार आहेत त्यांच्या यशस्वी नाटकात काम करून चुकलेला त्यांचा सहकारी कलाकार स्नेहल राऊत. छत्रपती राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय येथे त्या प्राध्यापिका आहेत. श्री प्रशांत कक्कड व स्नेहल राऊत या दोघांनाही अभिनयासाठी अनुक्रमे अंतिम आणि प्रथम फेरीत गुणवत्ता प्रमाणपत्रे प्राप्त झालेले आहेत. हंग्री क्रो आणि तांडा या नाटकांना इतरही पुरस्कार मिळाले आहेत. हे इथे विशेष. मी या दोन्ही कलावंतांना व्यासपीठावर पाचारण करते. धन्यवाद. अतिथी देवो भव. आता अतिथींचे स्वागत. श्री प्रशांत कक्कड यांच्या स्वागतासाठी मी श्री अजय धोणे यांना आमंत्रित करते. स्नेहल राऊत यांचे स्वागत वैशाली दबीत यांनी करावे अशी मी विनंती करते. आज वैशालीचा वाढदिवस आहे जे इथे उल्लेखनीय.
धन्यवाद. या स्वागतानंतर आता मी सूत्रे स्नेहल राऊत यांच्याकडे सोपवते आणि त्यांना विनंती करते की मुलाखतीनंतर त्यांनी सूत्रे सृजनकडे